लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनी आणि काव्याच्या फुगडीपासून. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, मंगळागौरीचा कार्यक्रम असतो आणि आता सुरुवात होते नंदिनी आणि काव्याच्या फुगडीपासून. बहीण माझी गुणाची या गाण्यापासून सुरुवात होते मंगळागौरीच्या कार्यक्रमाला. तर आता काव्या पण गाणं म्हणते. तर आता सगळ्या बायका म्हणतात, आता बहिणी बहिणींची फुगडी झाली, आता जावा जावाने घाला बरं का, असं म्हणतात त्या बायका. दुसरी एकटी बाई म्हणते, अगं तू ही जी छोटी बहीण असलीस तरी देशमुखांची मोठी सून आहेस, असं म्हणते आता दुसरी बाई. आणि नंदिनी, तू मोठी बहीण असलीस तरी देशमुखांची धाकटी सून आहेस, विसरलात का तुम्ही दोघी बहिणी, असं म्हणते आता ती बाई. नाही विसरलो नाही आहोत, लक्षात आहे आमच्या, पण मी मुद्दाम थोरल्या जाऊबाईंना आठवण करून देत नाही, नाहीतर उद्या खाष्टपणे वागतील ना माझ्याशी, असं म्हणते आता नंदिनी. आता दोघी जावांनी फुगडी घालायची आणि नंतर सासूबाईंनी दोन्ही सुनांसोबत फुगडी घालायची, असं म्हणतात त्या बायका. तर आता परत फुगडी घालतात नंदिनी आणि काव्या. तर आता मानिनी पण जॉईन होते त्यांना आणि आता तिघींची फुगडी चालू होते बघा प्रेक्षक हो, नंदिनी, काव्या आणि मानिनीची. तर आता पुढचे कार्यक्रम चालू होतात, फागड फू म्हणून. तर बघा प्रेक्षक हो, खूप हसायला येतं ना यांना बघून बघा प्रेक्षक हो. एकतर स्कूटर चालवल्यासारखं जे आहे ना ते बघून खूपच हसायला येते बघा प्रेक्षक हो. तर आता दुसरा कार्यक्रम चालू करतात, म्हणजे सोमू गोमू असं काहीतरी चालू असतं बघा प्रेक्षक हो. तर बघा प्रेक्षक हो, मानिनी तर दिसतच नाहीये म्हणजे ह्या टायर मध्ये बघा प्रेक्षक हो. तर आता परत दुसरे कार्यक्रम चालू होतात बघा प्रेक्षक हो, पिंगा वगैरे चालू करतात ते. तर आता दुसरा कार्यक्रम परत चालू होतो बघा प्रेक्षक हो. तर आता लाटण्यांचा कार्यक्रम चालू होतो बघा प्रेक्षक हो, फू बाई फू वगैरे चालू करतात ते परत. बघा प्रेक्षक हो, वसुआत्या आणि रम्या का येत नाहीत खाली. तर आता नाचगं घुमा वगैरे चालू करतात बघा प्रेक्षक हो कार्यक्रम. प्रेक्षक हो, आता बघा मानिनी किती क्यूट वाटते या सगळ्या व्हिडिओ मध्ये, म्हणजे किती छोटीशी वाटते ती खरंच. घागर घुमू दे चालू होता तो दुसरा कार्यक्रम बघा प्रेक्षक हो, आणि घागर घेऊन खेळायला सुरुवात करतात आता ह्या ह्याच्यामध्ये. तर आता खुंटन मिरची याचा कार्यक्रम चालू होता बघा प्रेक्षक हो. तर आता खुंटन मिरचीचा कार्यक्रम दाखवतायत बघा प्रेक्षक हो, सासू बोलवते असं वगैरे. तर आता आतमध्ये काव्या आणि नंदिनी असतात आणि बाकी सगळ्या बायका गोल करून त्यांच्या बाजूने फिरत असतात. हे बोलवतात असं म्हणते आता नंदिनी. तर आता कुंठन मिरचीचा कार्यक्रम चालूच आहे बघा प्रेक्षक हो. आता उखाणा घ्यावा लागेल तुम्हाला दोघींना, असं म्हणतात त्या बायका. एक मिनिट ऐका ना, नाव घ्यायला सांगू नका ना प्लीज, असं म्हणते आता काव्या. सुचत नाही हो मला, असं म्हणते आता काव्या. नाव घ्यावंच लागेल असं म्हणतात आता त्या बायका. काकू ऐका ना, उगाच असं शब्दाला शब्द असं जुळून काहीतरी नको नको असं म्हणते आता काव्या. आणि दरवेळी आमचे प्रयत्न फसतात हो, असं म्हणते आता नंदिनी. न घेऊन कसं चालेल, नाव घेतलंच पाहिजे असं म्हणतात त्या बायका. नाव घ्यावंच लागेल असं म्हणतात ते. तर आता मानिनी म्हणते, घ्या ग नाव, असं म्हणते आता मानिनी. काळजी करू नका, तुम्हाला कोणीही हसणार नाही आहे मैत्रिणींनो, माझ्या सुनांना हसू नका हा, असं म्हणते आता मानिनी. नाही 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 हसणार गे, असं म्हणतात होतं त्या बायका. हा घ्या, पहिला मान मोठ्या सुनेचा, असं म्हणते आता मानिनी. तर आता काव्या म्हणते, काकू बरं बरं असं म्हणते आता काव्या. प्रयत्न करते असं म्हणते आता काव्या. कान्हा वाजवीत पावा सूर घुमे गोकुळात, माप ओलांडून आले मन तळ्यात मळात, असं म्हणते आता काव्या. आता शोधते जगात एक ओळखीची खूण, आता शोधते जगात एक ओळखीची खूण, नाव घेते पार्थ यांचे तुम्हा सर्वांचा मान राखून, असं म्हणते आता काव्या. किती सुरेख नाव घेतलंस काव्या, अगदी छान असं म्हणतात त्या बायका, खूप छान. चला आता नंदिनी तू नाव घे, असं म्हणते आता मानिनी. बरं असं म्हणते आता नंदिनी. मी पण प्रयत्नच करणार असं म्हणते आता नंदिनी. सासरे माझे आवसी सासू माझी प्रेमळ, सासरे माझे हौशी सासू माझी प्रेमळ, इथल्या हवेलाही येतो सुख दुःखाचा दरवळा, दर दिवशी करते मन कोरी कोरी पाठी, दर दिवशी करते मन कोरी कोरी पाठी, अन साचपतो पण हा जोडलेल्या लग्न गाठी, असं म्हणते आता नंदिनी. रोज करते नयबयाने सुख पेरण्याचा सराव, साऱ्यांचा मान राखून घेते जन्मेजय रावांचं नाव, असं म्हणते आता नंदिनी. तेवढ्यातच आता दोन बायका येतात, म्हणजे खाली पदर घेऊन. वसू रम्या असं म्हणतात बाकी सगळ्या बायका. त्या वेळाने आला तुम्ही, आता आलेच तर त्यांना फुगडी खेळू दे असं म्हणतात त्या बायका. तर बघा प्रेक्षक हो, पार्थ आणि जीवा असतात. तर आता फुगडी खेळायला सुरुवात करतात. जीवा आणि पार्थ जोर जोरात खेळायला सुरुवात करतात बघा प्रेक्षक हो. तर आता डाऊट येतो नंदिनीला, हे काय वेगळा आहेत हात वगैरे म्हणून. तर आता काव्याला पण डाऊट येतो बघा प्रेक्षक हो, कारण एवढ्या उंच तर नाही आहेत ना रम्या आणि वसुहत्या. खरोखरच वसुहत्या एवढ्या उंच तर इमॅजिन पण नाही करू शकत नाही का. तर आता साडी ओढतात त्या दोघांची. तर आता बघतात तर काय लोक की पार्थ आणि जीवा असतात ते दोघे. तर आता सगळ्या बायका बघतात आणि हसतात. तर आता मानिनी येऊन मारते त्या दोघांना. घोड्यांनो, बायकांचा वेश करून आलाय तुम्ही इथे, तुम्हाला लाजा नाही वाटत का, असं म्हणते आता मानिनी. असे बायकांच्या साड्या नेसून बायकांबरोबर फुगडी खेळताना पहिल्यांदाच पाहिलंय असं म्हणतात आता त्या बायका. तर आता जीवा
बाईचा आवाज काढतो आणि म्हणतो की देशमुखांचा पॅटर्नच जरा वेगळा आहे म्हणून. अहो तुम्ही त्यात तर मग वसुआत्या आणि रम्या कुठे आहेत असं म्हणते आता नंदिनी. वसुआत्या आणि रम्या म्हणाले की मंगळागौर खेळण्यात आम्हाला काहीच इंटरेस्ट नाही आहे म्हणून त्याच्या साड्या आम्हीच नेसून आलो असं म्हणतात आता पार्थ आणि जीवा. अगं आई आमची फॅन्टसी होती ती असं म्हणत होता पार्थ. बायकांच्या कार्यक्रमात जाऊन बायकांचे खेळ गायचे असं म्हणत होता जीवा आणि आता ती फॅन्टसी पूर्ण झाली बायकोसोबत फुगडी पण खेळली असं म्हणतो होता पार्थ. हो ना आता माझी पण एक फॅन्टसी आहे सांगू असं म्हणते माणिनी. माहिती आहे पुढच्या 1 मिनिटात तू आम्हाला दोघांनाही बदड बदड बदलणार आहेस पण आम्ही इथून पळून जाणार आहोत असं म्हणत होता जीवा. तर आता हंगामा करतात बघा प्रेक्षक हो जीवा आणि पार्थ आणि पळून जातात आपापल्या खोलीत. आता आमची पण एक इच्छा आहे सासू सुनांची एक फुगडी व्हायला पाहिजे असं म्हणतात आता त्या बायको. हो हो असं म्हणतात त्याने टाळ वाजवतात. चला असं म्हणते आता काव्या. तर आता तिघांची फुगडी होते बघा प्रेक्षक हो. काव्या नंदिनी आणि मानिनीची खूप मस्त दाखवली आता बघा प्रेक्षक हो त्यांची फुगडी. तर आता काव्या आणि मानिनी खेळत असतात फुगडी आणि आता ते नंदिनी बाजूला थांबते आणि ती खुश होत असते त्या दोघींना बघून आणि आता ती त्या दोघांची नजर काढते बघा प्रेक्षक हो. आणि वर थांबून वसवत्या आणि रम्या बघत असतात हे सगळं आपला ड्रेस घालून. आज खेळू द्या फुगडी पण लवकरच मी अशी एखादी गोष्ट शोधून काढीन काव्या की मानिनी तुझ्या बरोबर फुगडी नाही खेळणार तर तुला धरून गडाबाहेर काढेल असं म्हणते आता वसवत्या. तर बघा प्रेक्षक हो कालच्या एपिसोडमध्ये मी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आता लवकरच जीवा आणि काव्याच्या नात्याचा उलगडा होणार आहे आणि आता ते सत्य सर्वांसमोर येणार आहे बघा प्रेक्षक हो. आणि दिवाळीच्या वेळेला ते सर्वांसमोर एपिसोडमध्ये पण दिसलं जाईल तुम्हाला. तर आता एपिसोडकडे वळूया. तर आता इथे मानिनी बसलेली असते आपल्या खोलीमध्ये आणि आता इथे विक्रम तिचे पाय चेपत असतो. तर आता तिचे पाय चेपत असतो तो आणि मग मानिनी मात्र रेस्ट करत असते बघा प्रेक्षक हो. आणि आता ती त्याच्याकडे बघत असते. तर आता मानिनीमध्ये पुरे पुरे बस झालं बस असं म्हणते आता मानिनी. असू दे ग असं म्हणतो आता विक्रम. इतकी भेबाण होऊन मंगळागौर खेळी आहेस ना विचारू नका असं म्हणते आता मानिनी. खरंच आम्ही खूप मज्जा केली असं म्हणते आता मानिनी. आणि यावेळेला सुन्या होत्या ना त्यामुळे माझा उत्साह तुम्ही काय विचारणार असं म्हणते आता मानिनी. पर ह्या दोघींनी खूप मजा केली असं म्हणते आता मानिनी. सगळे खेळ खेळल्या त्या उत्साहाने असं म्हणते आता मानिनी. वा वा असं म्हणतो विक्रम. काय उखाणे घेतलेत आम्ही तिघांनी फुगड्या घातल्यात. आम्ही तिघीच कशाला तुमचे ते 2 घोडे त्यांनी सुद्धा फुगड्या घातल्या आपल्या बायको बरोबर असं म्हणते आता मानिनी. काय सांगतेस असं म्हणतो आता विक्रम. अगं पण मंगळागौर तर फक्त बायकांचीच असते ना बायकाच खेळतात ना फक्त पण तुमची मुलं आहेत ना ती त्यामुळे त्याने मनमानी केली. त्यांनी रम्यानी वसवत्यांची साडी घातली आणि चेहरे झापले असते जेणेकरता कोणी त्यांना ओळखू नाही शकणार कारण समोर असा पदर घेतला होता ना असं म्हणते आता मानिनी. काय म्हणतेस असं म्हणून हसायला लागतो बघा प्रेक्षक विक्रम. कधी कधी ह्यांना कळतच नाही कसं कधी कुठे वागायचं हे. तुमच्यावरच गेले तशा बाबतीत असं म्हणते आता मानिनी. छे छे मला तर काय सगळं जमलं नसतं असं म्हणतो आता विक्रम. आणि साडी घालून तर अजिबातच नाही असं म्हणतो आता तो. कमाल आहे पोरं कमाल आहे तसं म्हणतो आता विक्रम. कमाल काय त्यात खरं तर तुम्ही कान खेचायला हवेत त्यांचे असं म्हणतो आता मानिनी. असू दे रे असं म्हणतो आता तो. ते ना आपल्या बायकोंवर इम्प्रेशन मारायसाठी पण केले असेल तसं. पण एक सांगू म्हणजे प्रेम करण्यासाठी आणि ते मिळवण्यासाठी काही करू शकतो माणूस. आता करतोय का नाही तुझे पाय दाबण्याचं काम. हो थांबा हो असं म्हणते आता मानिनी. तर आता विक्रम म्हणतो कशाला करतो ना मी बघ पाय दुखायचे थांबलेत ना तुझे. तर आता मानिनी म्हणते हो थांबले ना साक्षात विक्रम देशमुखाने पाय चपलेत मग थांबणारच ना असं म्हणते आता ती. म्हणू तुला एक मान्य करावं लागेल आता असं म्हणतो आता विक्रम की आमची म्हणू आता म्हातारी झाली असं म्हणतो आता विक्रम. तर आता मानिनी म्हणते तुम्ही काय अगदी तरुण राजभिंड राहिलाय. मी आहेच तरुण राजभिंड असं म्हणत होता विक्रम. बऱ्याच दिवसात चेहरा बघितला नाही वरत आरशात असं म्हणते आता मानिनी. आतापर्यंत बघतोच आहे तुझ्या डोळ्यांच्या आरशामध्ये असं म्हणत होता विक्रम. आणि खरं सांगू का या तुझ्या डोळ्यांच्या आरशामध्ये हा राजभिंड तरुण कायम राजभिंडच तरुणच राहणार असं म्हणत होता विक्रम. यस असं म्हणत होता विक्रम. तर आता मानिनी म्हणते काय बोलाल ना तुम्ही सांगता येत नाही खरंच असं म्हणते आता मानिनी. कशी लो गोड लाजतेच ग तू म्हणू म्हणतो आता विक्रम. आणि आय लाईक दिस असं म्हणतो तो. तर आता मानिनी आणि विक्रम जोर जोरात हसायला लागतात बघा प्रेक्षक हो. तर आता मानिनी विक्रमकडे बघते कारण त्याचा चेहरा बदललेला असतो ना. तर आता ती म्हणते काय झालं हो गेल्या खूप दिवसात खूप चुका केल्यात माझ्या हातून. ते आठवण करून मला भरून आलं. घरामध्ये काय दिवस ते वाद झाले किती चिडलो तुझ्यावरती वाद झाले त्या सगळ्यासाठी खरंच माफ कर मला असं म्हणत होता विक्रम मानिनीला. मानिनी प्लीज माफ कर मला असं म्हणत होता विक्रम. हो असं म्हणते आता मानिनी. बस ना आता तो विषय असं म्हणते आता मानिनी. तर आता विक्रमला खूप त्रास होतो. झालं गेलेलं विसरून द्या ना. मी सुद्धा चिडलेच होते. मी किती बोलले वाटेल तसं बोलले हो की नाही असं म्हणते तर मानिनी. माझंही चुकलंच असं म्हणते तर मानिनी. हो तू बोललीस मला पण योग्य गोष्टीसाठी भांडलीस
आणि ठामपणे म्हणालीस तू. आणि मीच माझ्या रक्तांच्या नात्यावर ओळखायला थोडा कमी पडलो, नाही ओळखू शकलो असं म्हणत होता विक्रम. तुम्हीच काय असं म्हणते आता माडेनी. ह्या नात्याला कोणीच ओळखू शकलं नाही तर काय करणार असं म्हणते आता माडेनी. आणि आपली बाकीची नाती आहेत ना हो असं म्हणते आता माडेनी. आम्ही सगळे आहोत, मी आहे, मी तर जगातल्या अंतापर्यंत तुम्हाला सोडत नाही, कळलं असं म्हणते आता माडेनी. तर आता विक्रम भावुक होतो. आता बघा ना, इतकं काय काय झालं आपल्यात, पण तरीही आपण दोघं आहोत ना. मग झालं तर असं म्हणते आता माडेनी. तर आता पुरे डोळे पुसा आता असं म्हणते आता माडेनी. येस असं म्हणतो आणि आता डोळे पुसून घेतो विक्रम. आता आपल्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत. गणपती बाप्पांचं स्वागत आता आनंदात जल्लोषातच करायचं बघ असं म्हणतो आता विक्रम. बघ आता थकायचं नाही हा, कारण 1.5 दिवसाचे गणपती म्हणजे सगळी तयारी आहे. पुरणपोळ्या मोदक हे सगळं तुला करायचं आहे. काळजी नसावी असं म्हणते आता माडेनी. तुमचे 2 टोणगे आणि आपल्या 2 सोना आहेत आता असं म्हणते आता माडेनी. अहो ते बाहेर मकरच करतायत असं म्हणते आता माडेनी. बरं तर आता बाहेर पार्थ आणि पिहू, श्रेया आणि नंदिनी आणि मिथुन हे सगळे मकर बनत असतात बघा प्रेक्षक हो. तर आता मिथुन म्हणत असतो पार्थला, जीवाने तुझे लहानपणीचे सगळे किस्से सांगितलेत. तर आता मिथुन म्हणतो तुझे सगळे लहानपणीचे किस्से शेजवान चटणी लावून सांगितले. तर आता पिहू म्हणते तो हे म्हणत होता की लहानपणी तू खूप मस्ती करत होता असं म्हणते आता पिहू. आणि आता हे सगळे किस्से मी सुद्धा ऐकले तसं म्हणते ती. तर आता पार्थ म्हणतो माझे किस्से हिला पण सांगितले, ऐकू दे तो असं म्हणतो आता पार्थ. त्यांच्या हाताने जे मोदक केलेत ना ते मित्रांना द्यायला गेलेत असं म्हणते आता नंदिनी. तो तिथे आपल्या मित्रांना मोदक वाटायला गेलाय आणि माझी पोलखोल करतोय घरी, त्याला बघतोच आता असं म्हणतो आता पार्थ. बघतोच म्हणजे काय करणार आहेस पार्थ दादा असं म्हणते आता श्रेया. त्यांनी जे केलंय ना तेच मी करणार आहे असं म्हणतो आता पार्थ. त्याचे किस्से सांगणार का आता. हो सांग सांग असं म्हणतो आता मिथून. तर आता नंदिनी म्हणते त्यांचे असेच किस्से आहेत का. तर आता पार्थ म्हणतो किस्से काय, स्टॉक आहे माझ्याकडे स्टॉक असं म्हणतो आता पार्थ. तू का थांबलायस, कुणासाठी थांबलाय सांगून टाक. अरे टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक आहेस तू. तर आता मिथून आर्किटेक्टला आर्किटेक्ट म्हणतो. तर आता त्याला पिहू म्हणते बाबा आर्किटेक्ट असतं आर्किटेक्ट नव्हे असं म्हणते ती. तर आता मिथून म्हणतो हे बघ मी बघत होतो माझ्या मुली इंग्लिश मीडियम मध्ये जाऊन हुशार झाल्यात की नाही असं म्हणतो आता मिथून. तर आता मिथुन म्हणतो पार्थला उसके सारे कारे कारनामे उसके सारे काले कारनामे सबके सामने उगलते तुझे तुझे तेरी कसम आहे. तू शपथ दिली ना म्हणून मी सांगतोय ना असं म्हणतो आता पार्थ. काका नंदिनी नीट लक्ष देऊन ऐक. जीवा दिसतो तसं साधा नाही आहे. मोदक चोर आहे मोदक चोर असं म्हणतो आता पार्थ. मोदक चोर असं म्हणते आता नंदिनी. म्हणजे असं म्हणते आता नंदिनी लहानपणी काय करायचं माहिती आहे. त्याच्याकडे ना एक सायकल होती. त्याच्या सगळ्या मित्रांना ना ती सायकल द्यायची, लाच द्यायचा आणि आरतीसाठी सगळ्यांना घेऊन यायचा. आरती झाली की सगळे मोदक घ्यायचे आणि घराबाहेर जायचे. हा काय करायचा त्याच्याकडून एक मोदक घ्यायचे राईट द्यायचे असं करून तो एकटा सगळे मोदक फस्त करायचा असं म्हणतो होता पार्थ. काय अहो काय सांगताय तुम्ही असं म्हणते तर नंदिनी. खरं तेच सांगतोय असं म्हणतो होता पार्थ. बापरे तो जर मोदक चोरायसाठी जेवढे एफर्ट्स घेतो ना तेवढं सजावेसाठी एफर्ट्स घे असं म्हणतो मी त्याला. मग त्याने आम्हाला मदत करायला सुरुवात केली. मग आम्हाला कळलं की हा मदत करण्याच्या ऐवजी पसारा घालून ठेवायचा एवढा असं म्हणतो होता पार्थ. पसारा इतका घालायचा ना तो. मी त्याला म्हंटल मी तुझ्या पाया पडतो, हा काय मला मदती करण्यासाठी नको. बाप्पा जो आशीर्वाद मला देणार आहेत ह्याला द्या म्हणून मी स्वतः सांगेन असं म्हणतो होता पार्थ. आणि हा मला अजिबात मदतीला नको. हे बरोबर बोलत हा असं म्हणते आता नंदिनी. पसारा करण्यात त्यांचा हात कोणीच पकडत नाही असं म्हणते आता नंदिनी. पण जीवा ते सगळे मोदक फस्त करायचे. पण मला आईने सांगितलंय की जीवाला मोदक कसं करायचं ते आजीने शिकवलंय असं म्हणते आता नंदिनी. ती त्याची जी चोरी करायची पद्धत होती ना ती आजीला कळली. मग आजी म्हणाली हे मोदक करण्यासाठी प्रेम मेहनत लागते. त्याच्या कानाला धरून किचन मध्ये घेऊन गेली आणि मग त्याला मोदक करायला शिकवले. त्यानंतर ह्याचे दरोडे थांबले असं म्हणत होता पार्थ. बापरे असं म्हणते आता नंदिनी. बरं तुमचे केलेले मोदक यांच्यासाठी दरोडे पडायचे. आमच्या इकडे गणेश सजावट कोण छान करतं तिन्ही बहिणींमध्ये स्पर्धा लागायची ह्या बाबतीमुळे. मग कोण जिंकायची ही स्पर्धा असं म्हणते आता श्रेया. तर आता नंदिनी म्हणते कोण जिंकणार, मी जिंकायचे. कारण त्या मागे पण एक स्टोरी आहे. बरं ओव्हर एक्साइटेडमेंट मध्ये दोन्ही बहिणी माझ्या तयार व्हायच्या, पण चिकट टेप काढण्यात ह्यांचा अर्धा तास जायचा. मग ह्यांना कारण सुचायची. कशाला पाहिजे ना स्पर्धा. मग काय दोघी बहिणी माझ्या समोर बसायच्या, मला सल्ले द्यायच्या आणि रात्रभर माझ्याकडून सजावट करून घ्यायच्या. ओ आय लाईक दिट गॉट इट. म्हणजे स्पर्धा व्हायच्या अगोदर पुरस्कार
मी यायचा असं म्हणतो आता मिथून. बाबा त्यांचं तरी काय चुकतंय, चिकट टेपसाठी किती स्ट्रगल लागतो माहितीये ना तुम्हाला, असं म्हणते आता श्रेया. अहो रे बाळा असं म्हणतो आता मिथून. काही म्हणा नंदिनी मॅडम, बाहेरचा गणपतीचा सजावट तिथं करायचा चांगला आहे, पण ह्या वर्षी ह्या गणपतीचा स्ट्रगल चालू झाला तुझा, असं म्हणतो आता मिथून. फक्त इथेच नाही हा, माझ्या आणखी एक घरात गणपती विराजमान होणार आहे, तसं म्हणते आता नंदिनी. कुठलं घर, असं म्हणते आता श्रेया. तर आता नंदिनी काय म्हणतच नाही. तर आजचा भाग इथे संपतो. बघूया आता प्रोमोमध्ये काय येते. तर आता इथे नंदिनी गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन आनंद निवासमध्ये येते आणि म्हणते गणपती बाप्पा मोरया. तर आता इथे जीवा वेलकम करण्यासाठी थांबलेला असतो तिचा. तर आता जीवा आणि नंदिनी मिळून गणपतीची स्थापना करतात. तर आता तिथे बघतात तर काय त्यांचे वकील आलेले असतात, डिवोर्सचे वकील. तर आता नंदिनी जीवाला शॉक बसतो त्यांना बघून. आपल्या दोघांचा काढायचा का फोटो, असं म्हणतो होता पार्थ काव्याला. काढा ना फोटो, असं म्हणते त्या काव्या. आपण फोटो कसा काढायचा, तुम्हाला भेटायला बघा कोणीतरी आलंय, असं म्हणते ती कांबली बाई. तर बघता तर काय त्यांची पण आता डिवोर्स लॉयर असते ना ती बाई, ती आलेली असते बघा प्रेक्षक होते ना. आपण शॉक बसतो तिला बघून. तर रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.